आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। मुंबईत आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असणार। मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त। पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान, तर 25 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार। मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही भागात सकाळी पावसाला सुरुवात। मिठी नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता नदीला पूर प्रतिबंधक दरवाजे बसवण्यात येणार। मिठी नदीला 25 पूर प्रतिबंधक दरवाजे बसवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा प्रकल्प राबवण्यात येणार। अंबरनाथ मधल्या 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार। कोकण मंडळाकडून निविदा प्रसिद्ध। आकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी नव्यानं पादचारी पूल उभारणार। पादचारी पुलासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित। पुलामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार। मुंबईतून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख महिलांचे अर्ज। अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू। प्रति तास 40 अर्जांची छाननी करण्याचे पालिकेचे आदेश।